महादेव, जय श्रीराम, रामकृष्णारी, जय महाराष्ट्र. मित्रांनो, तर आपलं आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं एकदा स्वागत करतो. त्याच्यानंतर आपण नरसिंह मंदिरामध्ये आलेलो आहे जोशीमठ या ठिकाणी. तर चला आता मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी जाणार आहे. तर पाहू शकता आपली रामपेर या ठिकाणी लावलेली आहे आणि या साईडला मंदिराची कमान आहे. तर चला आता जाऊ आपण आतमध्ये. तर मित्रांनो, मंदिराची कमान आहे. तर आता आपण चाललेलो आहे आतमध्ये, शिड्यांनी खाली उतरायचे. तर मित्रांनो, एकदम भारी सुंदर केदारनाथ मंदिरावानी एकदम भारी मंदिर आहे मित्रांनो. तर चला आता दर्शन करण्यासाठी जाणार आहे. तुम्ही पण दर्शन करू शकता कळसाचं. तर आतमध्ये मोबाईल अलाउड असला तर आपण आतमध्ये मोबाईल नेणार आहे, नसला तर आपण तुम्ही बाहेरून दर्शन घेऊ शकता. तर मित्रांनो, खाली मंदिरापाशी आल्यानंतर नरसिंह मंदिर, वासुदेव मंदिर, अष्टभुजा गणेश, नवदुर्गा मंदिर, गौरीशंकर मंदिर, हे सगळे 4 मंदिर आहेत आणि इथं एक नरसिंह मंदिर या ठिकाणी. तर चला अगोदर नरसिंह मंदिरामध्ये जाऊ. गणेशजी, भोले बाबा, पार्वती मैया. तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे गोमुख आहे. गोमुख मधून पाणी निघतंय मित्रांनो. तर हे पाहू शकता श्रीदंड धारा आणि पाहू शकता नरसिंह. तर एकदम सुंदर मंदिर आहे. आताच नवीन प्रकारे बनवलं अशा प्रकारे मंदिर आहे, एकदम सुंदर. या ठिकाणी पाहू शकता इच्छा पूर्ण होते म्हणून या ठिकाणी पूर्ण चिंटरे बांधलेले मित्रांनो पाहू शकता अशा प्रकारे. आणि छोटंसं झाड आहे ठिकाणी. तर हे मंदिर आहे. तर आता आपलं मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. तर आता आपण थोड्या वेळात निघतोय. तर तुम्ही पण दर्शन करू शकता. बघा, तुम्ही कळसाचं दर्शन करा. नरसिंह मंदिर आहे. या ठिकाणी बद्रीनाथची पालखी व शंकराचार्य यांची गद्दी या ठिकाणी 6 महिने येत असते मित्रांनो. बद्रीनाथ कपाट बंद झाल्यानंतर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी 6 महिने बद्रीनाथची पूजा अर्चा या ठिकाणी होते आणि 6 महिने बद्रीनाथ मध्ये होते. तर चला मित्रांनो, तुम्ही पण दर्शन केलंय, आता मी पण दर्शन केलंय. तर चला निघू आता. या ठिकाणी गरुड मंदिर आहे आणि या ठिकाणी आहे इकडं हे बघा वासुदेव मंदिर, अष्टभुजा गणेश मंदिर, नवदुर्गा मंदिर, गौरीशंकर मंदिर. तर याच ठिकाणी आहे सर्व मंदिर. तर बघा वासुदेव मंदिर आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आहे गौरीशंकर मंदिर. तर या ठिकाणी आहे श्री अष्टभुजा गणेश मंदिर. या ठिकाणी आहे सूर्य मंदिर. तर या ठिकाणी आहे काली माता मंदिर, शिव मंदिर, भैरव महाराज मंदिर. तर मित्रांनो, या ठिकाणी आहे नवदुर्गा मंदिर. तर पाहू शकता मित्रांनो, नवदुर्गा मंदिर आहे मित्रांनो. पाहू शकता आपलं पांढरा भात बनायचं काम चालू आहे. त्याच्यानंतर भाजी बनवणार थोडी. तर पाहू शकता आता तांदूळ शिजण्यासाठी टाकलेले आहेत. तर मित्रांनो, हे पाहू शकता आता आपण तांदूळ शिजण्यासाठी टाकलेले पाहू शकता. दिवाळी चालू आहे मित्रांनो, ते फटाकडे वाजू राहिले मगापासून. तर आता थोड्या वेळाने आपले तांदूळ शिजणार आहे. चला आता. तर मित्रांनो, पाहू शकता तांबाटे, ही शिमला मिरची आहे, वाटाणे सापडले आपल्याला, वाटाणे, कांदा, हे शेंगदाणे, इकडे बटाटे, हे सर्व मिक्स करून आता भाजी बनवणार आहे. कारण खिचडी भात बनवायचा होता मित्रांनो, पण तांदूळ जास्त टाकल्यामुळे आता हे काय भात होणार नाही तेवढ्या पातेल्यामध्ये. तर त्याच्यानंतर आता आपण थोड्या वेळानंतर याची सर्व मिक्स भाजी करणार आहे, मस्तपैकी मिक्स व्हेज. इकडं भात आणि इकडं भाजी. थोड्या वेळाने भाजी तयार होणार आहे, मग तुम्हाला पण दाखवणार आहे. तर चला थोड्या वेळ थांबा.
आपलं तेल गरम झालेलं आहे, तर आता कांदा टाकीत आहे काका. तर मित्रांनो आता काकांनी शेंगदाणे टाकलेले आहे, त्याच्यामध्ये मिरची टाका. तर आता मिरची टाकलेली आहे, पाहू शकता. तर आता टाकीत आहे काका वाटाणे. वाटाणे कुटाणे. आता टाकीत आहेत हळद. आता आहे शिमला मिरची. टाकली शिमला मिरची. तर आता टाकीत आहे जिरे. तर मित्रांनो वरून मीठ टाकले थोडं, पाहू शकतो पांढरं. हे बघा काकाने अजून वरून टाकलं, ते बघा काका. तर आता टाकत आहेत टमाट. गेलं टमाट पातेल्यामध्ये, आता शिजून निघणार बाहेर. तर आता आलाय बटाट. बटाट टाकलं, पाहू शकता. बटाटा आता पातेल्यामध्ये पडलाय, आता थोड्याच वेळात शिजून निघणार आहे. आहा. आता आलं लाल तिखट. आता नुसतं तिखट टाकलं टाकलं टाकलं. हा गेलं पातेल्यामध्ये आता. तर एकदा मिक्स करून घ्या काका. हा झालं मिक्स आता. तर आपली भाजी थोड्या वेळाने तयार होणार आहे. लवकर लवकर या खायला उत्तराखंड मध्ये. आहे मॅगी मसाला. मॅगी मसाला गेला भाजी मध्ये. वा वा, आता खरा स्वाद येणार मॅगीचा. मित्रांनो पाहू शकता आपलं भाजी तयार झालेली आहे. तर सगळं मिक्स करून आपण भाजी तयार केलेली आहे. आणि पांढरा भात टाकला होता. तर आता जेवण पूर्ण झालेलं आहे मित्रांनो. तर आता जेवण करणार आपण थोड्या वेळात. तर या साईडला पाहू शकता शेव आणि मुरमुरे मिक्स आहे. आणि या ठिकाणी आहे बुंदी. बुंदी खा बुंदी. हे बघा मस्त भारी बनवलंय ह्या पातेल्यात. क्वालड्यास. आणि या पातेल्यात भात मस्त भारी बनवलाय. आता मस्त पैकी खाऊन झोपणार. तर चला तुम्ही पण या लवकर लवकर खायला. तर मित्रांनो आता भात झालेला आहे तयार. आता खातोय. तर या तुम्ही पण खायला मित्रांनो, कारण की आज मस्त भारी. कधी पण स्वतः बनवलेलं एकदम भारी वाटतं मित्रांनो. एकदम भारी लागतं खाण्यासाठी. थोडक्यात थोडकं बनवतं आपण. मस्तपैकी भात बनवायचा आणि एखादी भाजी बनायची, एखादी खिचडी भात बनवून टाकायचा. कधी तर डोक्यात बसला आज हेच करायचं, तर तेच करतो मी. तर चला दादा करतो जेवण, झोपतो लवकर. भेटू उद्या लवकरच सकाळी नवीन ब्लॉग मध्ये. तर आजचा ब्लॉग पाहिल्याशिवाय जाऊ नका. कसं मराठी माणूस म्हणून तसं. हॅशटॅग टोपीवाला सायकलवाला. तर या जेवण करायला मग. चल गुड नाईट.